हो हो चालेल. आपण फुलांचं डेकोरेशन अगदी भरगच्च हवं. आमच्यासाठी हा कार्यक्रम खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. गाडे पाटलांच्या घरची महाशिवरात्र अगदी गाजली पाहिजे. काय अहो तुम्ही काही बी काळजी करू नका, कसा मस्त होते बघा कार्यक्रम. ठेवते. आलीस? महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. हे बघ, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या घरी महाशिवरात्रीची पूजा आहे. गाडे पाटलांच्या घरातली पूजा म्हणून पंचक्रोशीतून लोक येतात दर्शनाला. दरवर्षी गाडे पाटलांच्या घरच्या महाशिवरात्रीचा हा कार्यक्रम भव्य पूजेमुळं, सुंदर झगमगाटामुळे आणि अखंड नामस्मरणामुळे गाजतो. आता यावर्षी काय होणार आहे कोण जाणे. आणि त्यातून तुझी सगळी धुरा या कार्यक्रमाची या अति शहाण्या सिद्धिराजच्या मॅडम कडे सोपवलीस. आणि काय कोणाला फोन करत होतीस? ज्याला ऐकायला येत नाही, ज्याला बोलायला येत नाही त्याला. हिच्या नादाला लागून तुझ्याही डोक्यावरती परिणाम झालेला दिसतोय. आता ज्याला ऐकायला येत नाही, ज्याला बोलायला येत नाही, तो फोनवर बोलतोय. भावना, हे बघ, यंदाचा कार्यक्रम अगदी झोकात व्हायला हवा. हा, आणि काय आहे, सगळी जबाबदारी म्हणजे या घराची आणि कार्यक्रमाची सगळी जबाबदारी आता तुझ्यावर आहे ना. तर मागच्या वर्षीपेक्षा यंदाचा कार्यक्रम हा आणखीन उत्तम व्हायला हवा, ही जबाबदारी तू आता घेच. हो नाही? आता ह्यावरती मी काय बोलणार बाई? मी नाही म्हणाले किंवा तुझ्या कामात काही चुका काढल्या, पण शिक्षा कोणाला होणार आहे? मलाच ना. इतक्या वर्षामध्ये मला कुणीही बोलायची हिंमत झाली नाही, पण ही सिद्धिराजची मॅडम या घरात आल्यापासून तुझंही तोंड चुरू चुरू चालायला लागले. आता तू ठरवलेलंच आहेस, मग काय चूक आहे काय बरोबर आहे, कार्यक्रम चांगला होईल का नाही होईल तुझं तू ठरव. मला काय विचारतेस? नाही तसं नाही, आपण म्हटलं सगळं अगदी बरोबर बोलताय त्यांची. नाही म्हणजे सगळी कामं आपणच करणार आहोत, तर निर्णय आपणच घेऊयात. छान. आता यातही माझा अपमान करायची संधी काय तू सोडत नाहीस? ठीक आहे, इतके दिवस सगळं कसं चार भिंतीच्या आत चाललं होतं, पण आता महाशिवरात्रीच्या त्या कार्यक्रमामध्ये आमच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगू नका म्हणजे झालं. तुमची अब्रू फारच हलकी आजी. नाही म्हणजे सारखी त्याची लक्तर वेशीलाच टांगलेली असतात ना. हे रेणुका, कुठे ज्याला ते ऐकायला येत नाही, बोलता येत नाही ना, त्याची ती ऑर्डर आहे ती कॅन्सल कर. ऑर्डर कॅन्सल होणार नाही. कसं आहे, माझ्या दादाला तुम्ही सूत्रसंचालन करायला बोलवत नाही आहात ना, त्याला डेकोरेशन करायला बोलवताय आणि ते काम त्याला चांगलंच जमतं. आणि उत्तम जमत. काय तर त्या सुईमध्ये दोरा व्हायचा इतकंच आणि उत्तम जमतं. तुम्हाला तेवढंही जमतं का नाही काय माहिती. तुम्हाला फक्त तुमच्या तोंडाची वाफ दौडायला जमते. काकू, तुम्ही काहीही काळजी करू नका, कार्यक्रम उत्तम होणार. आयुष्यभर लोकांच्या लक्षात राहील असा. आले मी. कार्यक्रम तर असाच व्हायला हवा, तो आयुष्यभर सगळ्यांच्या लक्षात राहील, खास करून तुझ्या सिद्धिराजच्या मॅडम. विश्वा नक्की गेलाय तरी कुठे? काही सांगून का जात नाही हा मुलगा? तो जयंत विश्वाला काही करणार तर नाही ना? काकू, काय
कुठल्या विचारात आहात एवढं? विश्वा अगं काही न सांगता निघून गेला. कुठे गेला काहीच माहिती नाही. ऑफिसला तर गेला नसेल ना? ते जयंतला भेटला असेल. तो काही करणार नाही ना ग त्याला? मला ना तनु खूप भीती वाटते. जीवाला घोर लागलाय माझ्या. काकू शांत व्हा. हे बघा, नका एवढी काळजी करू. काही नाही होणार विश्वाला. कशावरून? काकू, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला 100% खात्रीने सांगते, विश्वाला काहीही होणार नाही. तू एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकतेस? काकू, मी कसं सांगू तुम्हाला? मी नक्की जयंतला काय सांगितलंय ते. काय मंडळी, एवढ्या कसल्या गहन विचारात आहात? काही नाही अगं, विश्वा काही न सांगता निघून गेला ना. कुठे गेला काहीच कळत नाही म्हणून. पण मला तर तो सांगून गेलाय, मित्राकडे गेलाय. म्हणजे ऑफिसला नाही ना गेलाय? नाही. बरं, एक विचारू? मी आता आले तेव्हा तुम्ही विश्वाला काही होणार तर नाही ना असं काही बोलत होतात का? नाही. मग कशाबद्दल बोलत होतात? ऑफिस बरं नाहीये. तुम्ही दोघी जणी ठरवा एकदा काय ते. हो म्हणजे तो ऑफिसला गेला नाहीये. अगं नाही, त्याला बरं वाटत नव्हतं ना. मला वाटलं तो तरी सुद्धा ऑफिसला गेला की काय, म्हणून काळजी वाटत होती. पण आता तू सांगितलेस ना मित्राला भेटायला गेलाय, मग आता चिंता नाही. अच्छा, एवढंच ना? बट ठीक आहे, आता तो नाही गेलाय ऑफिसला, मित्राकडेच गेलाय. रिलॅक्स. किती टेन्शन घेतलंय तुम्ही दोघींनी. आणि काकू, तू जरा जास्त स्ट्रेस घ्यायला लागलीयस हा गोष्टींचा. काही नाही होणार. काकू, त्या दिवशी सगळ्यांचाच उपास असतो ना महाशिवरात्रीला. मग आपण गोडाचा पदार्थ पण उपासाचाच ठेवूया. म्हणजे शेंगदाण्याचा लाडू किंवा शेंगाड्याच्या पिठाची खीर. चालेल. आणि बायका येतील ना तर त्यांना ओटी बरोबर एखादी अशी भेटवस्तू पण देऊ. हो चालेल, मी तसं लिहून ठेवते. म्हणजे कसं आपल्याला सगळी ऑर्डर द्यायला व्यवस्थित होईल. ठीक आहे, आता मेनू झाला, गिफ्टची तयारी झाली. आता अजून काही राहिलंय का? अरे मी विसरूनच गेले. मी दूध ठेवलं होतं तापत गॅसवर. आलेच. हा हा चालेल.